वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. तर आज मी चाललो आहे मस्तमध्ये बाहेर फिरायला, राईडला. आपली गाडी तयार आहे, हेल्मेट तयार आहे आणि असं काय कपडे घातलेले आहे ते. तर आपल्याला जायचं आहे आता अलिबागला फिरायला. चाललो आहे अलिबागला रायडिंगसाठी आणि बघू आता काय काय होतं. जसं तुम्हाला पुढे जाईल तसं तुम्हाला त्यात सगळं सांगत जाईल आणि आपली गाडी चेक करा एकदा. तर तुम्ही गाडी बघू शकता, कोल्ड स्टार्ट दिलेली आहे. थोडं गरम होऊ द्या, मग मी निघतो. आता डायरेक्ट भेटू राईडला. बाय. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही केला इथं नाश्ता आणि आता निघाला वापस. तर हा ब्लॉग आपला मोठा ब्लॉग आणि नॉर्मल ब्लॉग असणार आहे जाणेपर्यंत. तिथे गेल्यानंतर आपला दुसरा बी ब्लॉग असणार आहे, त्याच्यामुळं बघत राहा. तर जय बाप्पा की. सफर चांगला हो आणि ही नजारा तुम्ही बघा कसा. खतरनाक व्ह्यू. आणि आता आपण इथं नऱ्यामध्ये आहे सध्याला. नऱ्यामधनं निघायचं आपल्याला बाहेर हायवेला. हायवेवरनं तर सकाळी ट्रॅफिक लागू नये म्हणजे झालं. मग निघायचा प्लॅन होता आमचा 4चा, वाजल्यात 7. मग उठणंच झालं नाही लवकर. तर बघू आता काय होतं काय नाही अजून. हो ये सकाळ सकाळ किती भारी वाटतं राईडला. आणि अलिबागला चाललेलो मित्रांनो आपण मस्त मध्ये. तर मागचा ब्लॉग मोठा ब्लॉग तुम्ही बघितला का नाही माहीत नाही, कारण जास्त त्याच्यावर नाही आलेला सपोर्ट ब्रो. तर सपोर्ट करा मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मस्त मध्ये. कारण असेच मोठं ब्लॉग आपले येत राहणार आहेत सारखं सारखं, आणि तुम्ही सारखं सारखं बघणार आहोत. तर बघू अजून इथे काय होतंय काय नाही, आणि भेटू आपण डायरेक्ट आता हायवेला. तर आता वापस निघालेलो आहे लोकेशनच्या वरनं. नजारा कसला झालेला आहे. इतक्या वेळ बडबड केलेली माझी सगळी गेली. तर वापस तुम्हाला सांगतो काय काय झाली इतक्या वेळ. तर आपण केलेली पेट्रोलमध्ये टाकी फुल, कारण जाताना पुन्हा अजून अडचण नको कुठं, पुन्हा भेटते नाही भेटते पेट्रोल पंप, त्याच्यामुळे गाडी फुल केलेली आहे मस्तमध्ये. आणि आता आपण लागलेला हायवेला कोथरूड पाशी. आता आपण कोथरूडमध्ये आहोत आणि आपल्याला जायचं आहे माहितीच आहे. किती सांगतो मी काय बडबड करतोय. तर नजारा बघा मस्त. आणि आपली गाडी मस्त मध्ये आता 6व्या गेअरवर. बांग बोंग. मुळशीकडे जायचं आहे ना. तर ह्या रोडनं जायचं आपल्याला. आणि हेल्मेट घातलेला आहे. मस्त मध्ये ऊन पडलेला आहे, वातावरण साथ देते आपली. ए रोड कुठला आहे. हा मस्त मध्ये रायडर्स बी भेटणार आहेत आता आपल्याला, त्याच्यामुळं मज्जा आहे. अशी रायडिंग करायला जी मज्जा येते ती कशात नाही. तर आता रोड समजूस तर जरा पहिल्यांदा अडचण आहे, कारण ही एकदम भुलभुलैयासारखा रोड आहे आणि त्याच्यामुळं रोड लवकर समजून येत नाही. आता आपल्याला इथं टनल आहे. टनलमध्ये आपल्या गाडीचा आवाज नाही येत, कारण आपण एक्झॉस्ट नाही बसवलेला. ओ ये स्लिपरी 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 रोड. मस्त आपण ही टनल पार केलेली आहे. मला वाटतं लोणावळ्याचा रोड नाही आहे, दुसऱ्या रोडनं जायचंय. बघू आता दुसरा कुठला रोड आहे आपल्याला जाताना. मॅपला तर नाही टाकलेलं मी, कारण गाडीचं मॅपचं मला नाही समजत. हायच सेटिंग आपल्या गाडीला तुम्ही बघू शकता. नेव्हिगेशन, नोटिफिकेशन आणि ही नेव्हिगेशन, पण ह्याच्यातलं काय समजत नाही, त्याच्यामुळे मी यूज करत नाही जास्त. बघू, जर कोणाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा मला कसं आहे काय.
कारण आपल्याला तर काय त्याचा यूज नाही, आपल्याला रोड माहिती आहे. फक्त स्टार्टिंगला होतं या ठेवणी, त्यानंतर आपल्याला माहिती रोड. आणि आता आपली ट्रिप आहे अलिबाग. आता भेटू एक मस्त चांगल्या लोकेशनला. नजारे, घाट, ओनली घाट. आणि मी माझ्या सगळ्या समोर दिसते ते ग्रुप आहे, तर मी ह्याच्यात एकाचं बी तोंड घेणार नाहीये, कारण मी कोणाला दाखवणार नाही. कारण अशा व्हिडिओमध्ये दाखवल्यामुळे आमचा खूप राडा होतो. आणि ते सुद्धा बोलल्यात चालतंय ठीक आहे भाई, आणि मी त्यांना नको म्हणलंय. त्यांचा बी काही प्रॉब्लेम नाही, मला बी काही प्रॉब्लेम नाही. होणार तर फक्त बाकीच्यांनाच प्रॉब्लेम होते. आमच्या ह्याच्यात कुणालाच प्रॉब्लेम नाही व्हिडिओचा. फक्त बाकीच्या काय लोकांना प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं सगळ्यांना घेता येत नाही. नाहीतर कुणाचा काय प्रॉब्लेम नाही व्हिडिओमध्ये येण्यासाठी. आणि ही गँग तुम्हाला मी लवकरच दाखवेल कोण आहे ती, काय आहे ती सगळी. पण जरा वेळ आहे त्याला, थोडासा वेळ आहे, त्याच्यामुळे मी नाही दाखवणार लवकरच. पण हे असा आमचा ग्रुप आहे बायकर्स. आणि समोर आलेला आहे मस्त नजारा. या नजाऱ्याचा तुम्ही आनंद घ्या. ही नजारा काय तुम्ही बघा, काय नजारा आहे, काय डोंगर, काय दऱ्या, काय ते रस्ते, काय ते PMT येत आहे. अरे बापरे, PMT. आता मी पोचलेलो आहे तामिनी घाटाला. म्हणजे तामिनीची मुळशी लेक आहे का तिथं, हे लेक बघू शकता कसली खतरनाक आहे. तुम्हाला प्रॉपर त्याचा व्ह्यू दाखवल. आणि थांबलो इथं चहा पिण्यासाठी थांबलेलो, आणि आपली सोनपापडी कशी दिसते तुम्हाला दाखवतो. एकच मिनिट. टडन 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 टडन. आणि इकडला व्ह्यू आहे असा खतरनाक. आणि आपली सोनपापडी चांगलीच घाण झालेली आहे. घाण तर झालेलीच आहे म्हणा, पण मस्त वाटतं. तिकडला व्ह्यू बघू शकता लेकचा. पूर्ण पाणी आलं पूर्ण. आमचा पहिला ब्लॉग घेतला असेल का, आम्ही तिथे गेलेलो त्यावेळेस एवढं पाणी नव्हतं. आता भरपूर पाणी झालं आणि वातावरण एकदम पावसाचं मस्त वातावरण झालेलं आहे. आणि ही असा व्ह्यू झालेला आहे सगळा. आणि ही आपली सोनपापडी कशी झालेली आहे मस्त मध्ये. आणि हे नजारा तामिनी म्हणजे मुळशी लेकचा. तामिनी थोडं पुढे गेलं की तामिनी आहे, तर आता आपण तामिला निघायचं. आणि हे आपलं सामान, मोबाईल सामाईन, ग्लव्स घालतो. आणि सॅक अडकवतो. आणि इथून निघायचं आता आपल्याला. आणि आता निघतो इथून. मस्त वातावरण झालेलं आहे. आणि ही रोड बघा, ही नजारा बघा. पाऊस चालू आहे तसाच व्हिडिओ काढतोय मी पावसामध्ये, रिस्क घेतोय. चला, रिस्क है तो इसका है. तर आता आपण वापस आपली रायडिंग चालू.
ओ ये बसचा ऍक्सिडेंट झालेला आहे खतरनाक मध्ये इथं. वातावरण बघा मित्रांनो, धुकच धुक, नुसती धुक, नुसती धुक. रोड काय दिसत नाही. मज्जा येते मज्जा. नुसती धुक आहेत धुक. आता इथे मस्त गाणं टाकतो, तुम्ही गाणं एन्जॉय करा. अशा गाड्या बघितल्या ना, सगळे टेन्शन म्हणजे असं दूर होऊन जातंय. अशा मस्त मस्त गाड्या बघायच्या. रायडिंगला येतात ब्रो, राईड करून आमच्या सोबत निघालेले, राईड करून वापस निघाले. म्हणजे त्यांना हिटना जरायचे मतलबच नाहीये. त्यांना फक्त यायचंय, मस्त मध्ये राईड करायचे, वापस निघायचं. कारण आता संडेची रायडिंगला खूप मज्जा येते. वा काय धुकं आहे. आणि असं अचानक वळण येते दिसत नाही. आणि हेल्मेट मधनं तर दिसतच नाही, पूर्ण ब्लॅक आहे. आणि वरनं तोंडाच्या वाफा सुटायला लागले. त्या तोंडाची वाफ अशी आणि असा अचानक टर्न येते. ते लक्ष देऊन गाडी चालवायची, लक्ष देऊन मस्त मध्ये लक्ष द्यायचं. आणि काय भाई काय, आता मला माहित नाही रेकॉर्ड होते का नाही होतं, मी तसंच टाकणार आहे. आणि पाऊस बी आहे, पाऊस पडतंय, मोबाईलवर पाणी साचत असेल. इट्स ओके ब्रो. अरे भेनके पकोडे, तुझ्याकडे गाड्या फोर व्हीलर आहे बाबा, आम्ही टू व्हीलरवर आहोत. मस्त मस्त तोने तेरा दिल का ले गए चैन, तेरा दिल का ले गए चैन, तेरे मस्त मस्त दोने. आणि आता मस्त मध्ये धुकं गायब झालेली आहे ती, आणि माझं एन्जॉयमेंट पण खतम झाले असं वाटायला लागले. हे तामिनी घाटचा वॉटरफॉल. असं रोडवरनं मस्त मध्ये पाणी वाहत आहे. आणि असे लोक थांबलेले आहेत. आणि आपला ग्रुप किती आहे. आता आपण थोडं पुढे जाणार आहे ह्यांना सांगून. ओ ये हम कहाँ चला लागू नये मला. मी देवाकडे ओ माय गॉड, हे तर काय झालेलं आहे ब्रो. अरे बापरे, आम्ही वापस तर सगळं नीट असावं. बाकी काय नाही, बाकी मस्त मजेत. ओ ये गाडी पैसा वसूल बोलती पब्लिक. आता थोडंच एक स्टॉप घेऊन मस्त मध्ये कॅमेरा आतमध्ये टाकतो आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट हायवे. कारण झालेलं आहे ट्रॅफिक चालू, आणि मी ट्रॅफिकमध्ये मोबाईल चालू ठेवणार नाही कारण आपल्याचं आहे चार्जिंग कमी. बाय. तर आता मी पोचलेलो तामिनीच्या पुढे आलेलो आहे, आणि मागचा नजारा वा. तर तुम्हाला अजून दाखवतो काय काय आहे इथं. तर पोचलेलं आता काहीतरी अजून थोडं काहीतरी मॅगी बेगी खाईल, आणि तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो अजून कसं आहे ते. आणि इकडं आपले सोनपापी, आणि हे बाकी असा नजारा आहे सगळा खतरनाक.
पावसाचं वातावरण आहे, पण थोडा थोडा पाऊस चालू आहे. आणि हे धबधबा आहे मस्त मध्ये चालू धबधबा. खतरनाक वरचा डोंगर पूर्ण दिसत नाही, एकदम वरनं धबधबा चालू आहे. दिसते का नाही व्हिडिओमध्ये काय माहिती. इथला एक धबधबा दिसतोय आणि इथं एक वर एक धबधबा आहे चालू. असं वरनं पाणी येते सगळं असं खालीपर्यंत. ओ तुम्ही बघू शकता कास पठारावरची फुलं इकडे उगवलेली आहे ती मोठे खतरनाकमध्ये. आणि ही नजारा कसला खतरनाक नजारा आहे ती एक भारी. वा मध्ये असल्या वातावरणामध्ये आपल्या सोनपापीसोबत हा नजारा बघत मॅगी खायची काय मज्जा येते. अजून नजारा बघत बघत आपली सोनपापी उभा आहे आणि मॅगी. वा ते आत्ता इथं थांबलो आम्ही आणि इथला नजारा बघा. इतके कसा की नाका काय नजारा आहे खतरनाक. आता आम्ही जास्त वेळ थांबणार नगर लय उशीर झाला त्याच्यामुळे आम्ही वरनंच दाखवलंय. कसला नजारा आहे भाई, कसला धबधबा आणि आपली मुलडी आणि हे बघा सुपसा. तर हे मी कसं दिसतोय खतरनाक जाडा. तर आता इथं पोचलेलं आहे. थांबणार तर नाही आहे, जाणार आहे. तुम्हाला नजारा दाखवत होता आणि जास्त थांबायचं पण नाही, आपल्याला उशीर झालेला आहे त्याच्यामुळे लगेच निघणार आहे. आणि वरनंच बघितलं. तर आता भेटू थोड्याच वेळात म्हणजे डायरेक्ट निघणं गेलं 2 मिनटं मित्रांनो.